हॅलो एव्हरीवन, आज आपण राखी स्पेशल बघणार आहोत केसर पेढा। तर घरच्या घरी बनणारा हा मस्त आणि सोप्या पद्धतीने। तर चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आपण करणार आहोत मिठाईमध्ये करणार आहे मी पेढा। हे एवढी डेज आपलं पावडर घेतलेली आहे मी। दूध आणि पावडर पासून आपण पेढे बनवणार आहोत। आणि हे केसर टाकलेले आपण। आता दूध घेतलेलं आपण थोडंसं कोमट आणि केसर घेतलेले आहेत। आपल्याला पिवळे मस्त केशरी कलरचे आपल्याला पेढे बनवायचे। त्यासाठी ही कलर केसर मस्त दुधामध्ये भिजवून त्याला खूप छान कलर येतो। मग केसर पेढे म्हटल्यानंतर केसर घ्यायचं आणि ते मस्त कोमट दुधामध्ये आपल्याला 10 मिनिट मस्त ठेवायचं आहे आणि छान कलर पण येतो। आणि आपल्याला 10 मिनिटानंतर मग आपण जे पेढे बनवणार आहोत त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे। हे बघा, असं मिश्रण बनवून घ्यायचं कोमट दुधामध्ये। आणि वाटी आपल्याला दूध घ्यायचे। एक वाटी दूध घेतलेले आपण। आता एक वाटी दूध घेतलेले आहे आणि 200 ग्रॅम मिल्क पावडर आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर गॅसवर ठेवायचे आपल्याला। आता दूध आणि मिल्क पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला गॅस लावून त्याच्यावर आपल्याला पुढचं करायचं आहे प्रोसेस। एक वाटी दुधामध्ये जी मिल्क पावडरची आपण पॅक घेतलेले ते मस्त कढईमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि अशा गुठळ्या पण नाही बनल्या पाहिजे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याला गॅसवर कमी आचेवर ठेवायचे आहे। गाठी झाल्या पाहिजे पावडरच्या आणि दुधाच्या। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच ठेवायचं। पूर्ण प्लेन पाहिजे, असं गाठी वगैरे नाही पाहिजे याच्यामध्ये। आपण गॅसवर ठेवलेली कढई, त्याच्यामध्ये दूध आणि मिल्क पावडर मिक्स केलेले। आता हे हलवत राहायचं आपल्याला। पूर्ण कोरडं होऊ द्यायचं आहे। मस्त पेढे खव्यासारखं आपल्याला तयार करायचं आहे। आणि पावडर आणि मिल्क पावडर पासून आपल्याला सुरुवातीला खवा तयार होईल आणि नंतर आपण त्याचे पेढे बांधूया। आता आपण हे केसर आणि हे दूध पण याच्यात टाकून देऊया, म्हणजे कलर छान येईल। विलायची पावडर टाकलेली। गॅसवर आपल्याला कमी आचेवर ठेवायचं आहे आणि इलायची पावडर टाकायची आहे आणि मस्त कमी आचेवर त्याला हलवत राहायचं आहे। त्याच्या गुठळ्या पण नाही झाले पाहिजे। आणि नंतर आपल्याला तुमच्या इच्छेनुसार साखर टाकू शकता। तुम्हाला जास्त गोड खात असेल तर तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता आणि कमी मिडियम खात असेल तर कमी प्रमाण घेऊ शकता। तर आम्ही थोडं कमीच खातो, तर त्याप्रमाणे आम्ही साखर घेतलेली आहे। तर एक छोटी वाटी येईल याचं, हे मोठी वाटीचं आहे ते एक छोटी वाटीचं आपण टाकू शकतो। जास्त गोड असेल तर जास्त टाकायचे, तुम्हाला वाटेल तसं तुम्ही टाकू शकतात। आणि पिठी साखर करून घ्यायची। पिठी साखरेने कसं हलवायला पण व्यवस्थित जातं आणि गुठळ्या पण त्याच्या होत नाही आणि व्यवस्थित हलवत राहावं लागतं आपल्याला। 10 मिनिट व्यवस्थित हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याचा आपल्याला घरच्या घरी खवा तयार होईल मिल्क पावडरपासून। बाहेरचा खवा तर मध्ये आर्टिफिशियल टाकलेले असतात आणि ते आरोग्यासाठी पण चांगले नाही राहत। त्यामुळे घरी बनवलेलं कधी पण चांगलं आणि हेल्दी राहतं। त्यामुळे हे कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये आपले मस्त केसर पेढे बनवून तयार होतील। आता बघूया आपण पुढची प्रोसेस। आता हे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला आणि कमी गॅस ठेवायचा आहे। आणि पूर्ण खवा तयार झाला आणि तर मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे पेढे बांधण्यासाठी। आता तूप टाकले बघा आपण 1 चमचा। 15 मिनिटं लागतील आपल्याला खवा तयार होण्यासाठी, कारण आपण कमी गॅसवर बनवतोय ना, खाली लागला नाही पाहिजे। दहा 15 मिनिट व्यवस्थित हलवल्यानंतर आपला असा खवा तयार होतो बघा। आणि पूर्ण असं नंतर पूर्ण असं घट्ट होईल ना, त्यावेळेस असं आपल्याला मस्त थंड करून आपल्याला मस्त त्याचे पेढे बांधायचे आहे। अजून मस्त व्यवस्थित हलवल्यानंतर पूर्ण असा गोळा तयार होईल। खव्याचा कसा गोळा असतो ना, तसा तयार होईल। आणि त्यावेळेस मग त्याला थंड करायला ठेवायचं फॅनच्या खाली आणि नंतर आपल्याला पेढे बांधायचे राहील। मस्त पेढे बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालेलं आहे बघा। कढईमध्ये सोडून दिलेलं आहे, चिटकत नाही बघा, म्हणजे समजायचं आपला खवा तयार आहे। एका ताटामध्ये आपण गार होण्यासाठी ठेवायचं आणि नंतर पेढे बांधायचे आपल्याला। आणि आता एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला आणि मस्त पेढे बांधायचे गार झाल्यानंतर।
आपला हा खवा आपण 5 मिनिटं गार होण्यासाठी ठेवला होता, तो गार झालेला आहे. हाताला तूप लावून घेतलेलं आहे बघा. आणि आता आपल्याला एकसारखी पेढी तयार करायची. थंड झाल्यानंतर मस्त आपले पेढे बघा असे गोल गोल करायचे आणि मध्ये थोडंसं तुपाचा हात लावून आहे ना मस्त पिस्ता असा बारीक कापून घेतलेला आहे उभा उभा आणि मस्त पिस्ता लावायचं तर मस्त चिटकले जातात. आणि बघा मस्त आपल्या घरच्या घरी मस्त हेल्दी आणि पेढा बनवून तयार झालेला आहे. याच्यात काही आर्टिफिशियल पण नाही, काही आपण बाहेरचं पण नाही टाकलेलं आहे, घरचंच आहे सगळं. मस्त सर्व पेढे असे बनवून घ्यायचे. असे गोल गोल थोडंसं केल्यानंतर थोडं तुपाचा हात लावायचा, थोडंसं प्रेस करायचे आणि मस्त पिस्ते असतात ना, पिस्ते छान दिसतात आणि ग्रीन कलर पण छान वाटतं आणि बघायला पण छान वाटतं. आणि टेस्ट खूप छान झाली होती या पेढ्यांची बाहेरच्या आणण्यापेक्षा. आता बाहेर जर तुम्ही राखी रक्षाबंधनला घ्यायला गेल्या तर खूप आर्टिफिशियल असतात, खूप केमिकल्स टाकलेले असतात. हे बघा किती छान दिसतोय आणि मस्त वाटत होतं. आणि आपण बाहेरचे आणल्यावर असा पावडरचा वास येतो बघा वेगवेगळा असा पावडरचा पण असा तुम्ही बघा कधी खाल्लं असेल तर ते खूप दिवसाचे असतात, तर ते टिकण्यासाठी ते पावडर टाकतात. तर असे मस्त बनवून घरच्या घरी पेढे बनवून तयार झाले. पेढे तयार झालेले मस्त बघा किती छान कलर आलेला केसरमुळे. बाहेरची मिठाई घेण्यामध्ये सगळं मिक्स असतं, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही घरीच तयार करा हेल्दी रेसिपी आणि मस्त खव्यापासून बनवा पेढे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही ही मिठाई रक्षाबंधनला नक्की बनवा आणि आपल्या भावांना मस्त पेढे द्या गोड गोड. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय बाय.